हॅलो गाईज, कशा आहात? खूप मजेत असतात. तर मी आज पोचलो आहे नातेपुतेमध्ये, म्हणजे आणि नातेपुतेच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर रिंगण आहे. तर मी आज तुम्हाला रिंगणचा व्हिडिओ दाखवणार आहे. म्हणतात भरपूर सारी मज्जा येते आणि येत पण असेल, तर चला बघूया आपण. भरपूर सारे एन्जॉय आणि मस्ती करूया आणि सगळं काय मी तुम्हाला दाखवतो. जेवढं काय मला दिसेल तेवढं सगळं तुम्हाला दाखवतो. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटतो व्हिडिओ. चला बघूया. राम राम. आज आम्ही रिंगण बघायला जाणार आहे. रिंगण बघायला चाललोय. ते बघ तुला म्हणलं होतं ना फलटण मध्ये कसं करते. ते बघ दिसलं का? लोंढे 1793 लोंढे. हा चल पाठ. 1793 लोंढे आहे का? गाडी कुठे आहे? कृष्णात गाडी होती. आता काय पळत जायचं एक रिंगण. पळत जायचं. हा एकदा पळत जायचं. नाही बॅग इथं थांबा. याकडे कोणीतरी. अरे बॅग घेऊन पळू. अच्छा ठीक आहे, चला एक रिंगण पळायचं. म्हणजे याची ज्यूची गाडी असली तिथं धुंडवलं म्हणजे ते म्हणे रिंगणामध्ये म्हणून गाडी. पळतोय की मग. अजून एकदा पळायचंय. माऊली बसायला जागा करतोय. जागा भेटले. एक नंबर खेळ चाललाय. एक नंबर सर. इतकी गर्दी होती इथं आणि सगळे असाच एन्जॉय करत होते. कोण म्हणजे लेडीज खेळत होते, जेंट्स खेळत होते. तर आम्हाला पण खेळू वाटत होतं आणि मी सुद्धा खेळलोय फुगडी वगैरे याच्यामध्ये आणि भरपूर सारा एन्जॉय सुद्धा केलाय. मी सुद्धा नाचलोय भरपूर ठिकाणी. क्या बात है.
इकडे एकदा हे व्हिडिओमध्ये जेवढं चांगलं दिसते तर समोर किती चांगलं दिसत असेल तुम्ही सांगा मला. आणि खरंच समोर इतकं भारी वाटत होतं हे बघायला, लय भारी वाटत होतं कारण की वातावरण पण तसं झालं होतं आणि अख्खा क्राऊड त्यांच्याकडे बघत होता. एक नंबर वाटत होतं. चंद्रभागा बारीक माऊली डान्स 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 माऊली. तर आम्ही सगळे पालखीची वाट पाहत होतो आणि सगळ्या दिंड्या वगैरे लाईनीला लागून येणार होत्या आणि घोड्याची पण वाट बघत होतो. सगळीकडे खूप गर्दी झाली होती. आम्ही सगळी वाट बघत होतो आणि इतका क्राऊड होता. तर मी तुम्हाला क्राऊड दाखवण्यासाठी मी सेल्फीमध्ये व्हिडिओ घेतला आहे. तर म्हणजे मी मागाशी पण म्हटलं की एवढा क्राऊड होता की मी पहिल्यांदा एवढा क्राऊड बघितला एक सोबत, त्यामुळं हा सेल्फीत व्हिडिओ काढला. माऊली खाली बस.
माऊली बघा आजी दिसतोय का? माऊली खाली बसा. ओरडा ओरडा. तिलाच मारला दगड. इकडला बघ पिरामिड वर चढून दोन दोन जण इकडे बघ. अजून एक जण घेतात काय? अरे माऊली 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 दर्शनाला पळते ना माणसं. माणसं कोणती आली माऊली 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 घाबरू नका. पडला का पडला का पडला का पडला का पडला का पडला का. खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा. टावेल 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 पडल्यामुळे झालं तिला पडलं लवकर. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. म्हणजे जे घडलं ते मला हा व्हिडिओ टाकायचा नव्हता. तर विषय काय झाला का टाकतोय कारण की तिथे चर्चा खूप वेगवेगळ्या व्हायला लागल्या की एक माणूस आला त्याने म्हणजे ते घोडा पळत होता तेव्हा पाया पाडायचा प्रयत्न केला. कोण म्हणतं की घोडा धडकला एकमेकाला. तर हा व्हिडिओ मी टाकणार नव्हतो. तर भरपूर अशा चर्चा आल्या कारण की लोकांना माहितीच नाही घडलं काय तिथं. तर जे घडलं
ते चुकीने म्हणजे असं झालं तर ते तुम्ही बघालच आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जर कुणी चर्चा केली तर त्यांना सांगा तो जो पाय आहे ना घोड्याचा तो ते ह्याच्यामध्ये अडकला, ते काय म्हणतात त्याला, लगाममध्ये. त्यामुळं तो तरी पण त्यांनी कंट्रोल केलं होतं. 2-3 झेप घेतल्या होत्या, 2-3 झेपानंतर ते कंट्रोल नाही झालं, त्यामुळे ते घडलं. असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. जे कॅच झाले तुम्ही पण सांगा नक्की कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं. कारण की मला वाटत होतं असं घडायला नव्हतं, कारण की माझी पहिली वारी आहे आणि त्या वारीमध्ये पहिल्यांदाच डोळ्यांनी बघत होतो हे म्हणजे घडलं ते. आणि आता जे म्हणजे खूप जवळ पण होतो मी तिथं, तर 1-2 जणांना लागलं पण आहे आणि जे झालं ते तुम्ही पण बघितलं. नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय. आणि होप ज्यांना लागले त्यांना आता बरं आहे, एवढं काही लागलं नाही आहे. आम्ही ती पण विचारपूस केली आणि घोडा पण ठीक आहे. तर आता पुढची अजून एक रेस आहे, म्हणजे सॉरी रिंगण आहे, ते बघू. त्यात नक्कीच मजा येईल. मी तुम्हाला तो पूर्ण रिंगण दाखवल. आणि एवढी गर्दी होती, एवढी गर्दी मी एक टायमाला कधीच बघितली नाही. तुम्ही पण सांगा, तुम्ही पण बघितली नसेल. एवढी गर्दी होती, लाखोच लोक होते. अक्षरशः बघायला सुद्धा म्हणजे असं बसायला सुद्धा जागा नव्हती. तरीसुद्धा आम्ही एवढ्या जवळ जाऊन बसलो होतो आणि तसं तर भरपूर सारी मजा केली. फक्त लास्टला जे काय घडलं ते चांगलं नाही वाटलं. पण एवढंच व्हिडिओ टाकायचा माझा मुद्दा होता की लोक चर्चा वेगळी करतात आहे, त्या चर्चेमध्ये वेगळं काय अजून काही चर्चा असतील ज्या आमच्या कानावर पण आलेल्या असतील, वेगळं काय घडलं असेल, तर त्यामुळं मी हा व्हिडिओ टाकतोय. जर कोण चर्चा करत असेल तर हा माझा व्हिडिओ त्यांना नक्कीच दाखवा. तर चला गाईज, बाय. रामकृष्ण हरी. कसा वाटतं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे.